हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली होती आपण मलाईदार गुल्फी, ती पण मुलांसाठी. त्यासाठी घेतलं होतं मी अर्धा लिटर दूध, नंतर घेतली होती ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम, नंतर घेतली होती 1 वाटी साखर, 2 इलायची आणि नंतर घेतलं होतं आपलं कस्टर्ड पावडर पायनॅपल फ्लेवरचं. तर चला मग आपण इथं थोडं 1 वाटी दूध काढून ठेवू. ते मी नंतर सांगतेच तुम्हाला कशासाठी काढलं होतं तर. आणि नंतर जे आपलं अर्धा लिटर दूध होतं ते पातेल्यात टाकून द्यायचं. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याला एक उकळ येऊन गेली होती आणि नंतर मग हे दूध जे मी ठेवलं होतं ते बाजूला ठेवायचं. नंतर ह्याच्यात आपले ड्रायफ्रूट मिक्सरला लावून, नंतर टाकायची इलायची पण 2 त्याच्यामध्येच टाकून दिले होते मी. नंतर घेतले त्याचं बारीक कूट करून नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. नंतर आता आपलं इथं दुधाला पण हलवत राहायचं अधूनमधून. नंतर दूध थोडी उकळी आल्यानंतर टाकायचे काजू बदाम जे आपण बारीक केले होते ते टाकून द्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचे. अधूनमधून असं हलवत राहायचं. नंतर तुम्ही बघू शकता इथं मलाई यायला सुरुवात झाली होती. आपल्या चमच्याला अशी मलाई लागत होती. नंतर घालायची साखर 1 वाटी. साखर घातल्यानंतर परत मिक्स करायची आणि तोपर्यंत आपण जे साईडला 1 वाटी दूध काढलं होतं त्याच्यामध्ये थंड्या दुधात टाकायचं आपलं कस्टर्ड पावडर 2 चम्मच. खूप छान फ्लेवर होता हा. वास पण एवढा, सुगंध एवढा येत होता पायनॅपलचा. दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं 2 चमचे. छान एकजीव होईल असं मिक्स करायचं दुधामध्ये. नंतर द्यायचं आपल्या ते दुधामध्ये टाकून. दुधात टाकल्यानंतर मिक्स करायचं. हे टाकल्यानंतरच लगेच आपलं दूध घट्ट व्हायला सुरुवात होऊन जाते. तुम्ही इथं बघू शकता आपलं दूध घट्ट होत होतं. छान मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी 6-7 मिनटं याला असं हलवत राहायचं. याचे गोळे वगैरे तयार होणार नाही म्हणून. नंतर टाकलं मी इथं गॅस बंद करून आणि याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. गरम मिक्सरमध्ये काढायचं नाही. एखाद्या वेळेस गरम काढल्याने स्फोट होऊ शकतो, त्यामुळे गरम काढायचं नाही. नंतर आपलं थंड झाल्यावर काजू बदाम जी मी पेस्ट काढली होती मिक्सरमध्ये, त्याच मिक्सरमध्ये टाकून घेतलं. नंतर थंड मिक्सरमधून काढून झाल्यानंतर घेतली होती मी आपले चहाचे ग्लास काही. नंतर एक छोटा डब्बा घेतला होता. ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. मी अगदी घरगुती पद्धतीनं तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजे कसं तुम्ही पण केलं तर तुम्हाला सोपं जावं म्हणून. आणि नंतर मोठ्या डब्यात पण टाकून घेतलं. आणि जे आपल्याकडे आईस्क्रीम वगैरे अगोदर खाल्लेल्या काड्या वगैरे असतात त्याच काड्या इथं मी यूज केल्या होत्या. आणि ही आपल्याकडे कॅरीबॅग सगळ्यांच्याच घरी असते, फळांच्या कॅरीबॅग, फळं ज्यात आपण आणतो त्याच कॅरीबॅग मी इथं कट करून घेतल्या. आणि आपले जे रबर वगैरे असतात घरी त्याने कवर करून घ्यायचं. सर्व आईस्क्रीम कवर करून घेतले मी इथं. नंतर त्याला छोटं छिद्र पाडून घेतलं वरून. चाकूच्या साह्याने छोटी छोटी छिद्र करून घ्यायची. नंतर घालायचे आपल्या आईस्क्रीम काड्या वरून टाकून द्यायच्या व्यवस्थित. नंतर नाही टाकायच्या, याच्यामध्ये अगोदरच टाकून घ्यायचं. आणि इथं माझं आईस मेकर पण होतं, पण मी ते यूज नाही केलं. म्हटलं तुम्हाला घरगुती पद्धतीने दाखवायचं, म्हणजे कोणाकडे असतं किंवा नसतं आईस्क्रीम मेकर, यासाठी मी अगदी तुम्हाला घरगुती पद्धतीने दाखवल्या. म्हणजे आपल्याकडे चहाचे ग्लास आणि सगळं आपल्याकडे ही भांडी तर घरात असतातच, डब्बे वगैरे, त्यासाठी घरगुती पद्धतीने दाखवल्या. नंतर मी पूर्ण 1 रात्र ठेवल्या होत्या माझ्या आईस्क्रीम, तर खरंच खूप छान झाल्या होत्या. नंतर मी इथं काढून घेतल्या सगळ्या. इथं मी
आपल्या कैचीने कट करून घेतलं आणि व्यवस्थित अगदी अलगदपणे काढायचं. तुम्ही बघू शकता खूप छान आपली आईस्क्रीम इथं बनून तयार झाली होती. आणि मी इथं डब्यातल्या पण काढून घेतल्या, असे 4 भाग करून घेतले. नंतर अशा वरून काड्या लावल्या. आईस्क्रीमच्या ज्या काड्या असतात त्या लावून घेतल्या. असं हळू त्याने त्यातून काढून घ्यायचं. काढल्यानंतर मग पूर्णपणे कट करून घ्यायचं इथं. आणि तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा. दुधापासून बनणारी कुल्फी म्हणजे दूध, साखर हे त्या गोष्टी आपल्याकडे घरीच असतात, त्यामुळे खरंच खूप सोपी आहे आपल्याला कुल्फी बनवणं. आणि नंतर मी डेकोरेशनसाठी थोडे गुलाबाच्या पाकळ्या पण ठेवल्या होत्या सुकलेल्या. नंतर घातले काजू बदाम बारीक केलेले. आणि तुम्ही बघू शकता खूप छान झाल्या होत्या. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.